मित्रांनो, आज आपण एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट याचा पार्ट 2 बघणार आहोत. यामध्ये आपल्याला पेज नंबर 39 पर्यंत 38 पर्यंत आपलं झालेलं होतं. यामध्ये आपण बघितलं होतं फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आता त्या पुढचा भाग आपण बघणार आहोत. या पुढचा भाग बघण्याआधी आपल्याला पेज नंबर 39 वरती आपल्याला एक चार्ट दिला आहे आणि म्हटलेलं आहे कंप्लीट द चार्ट. तर या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूप्रदूषण, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन असे 3 भाग दिलेले आहेत आपल्याला. यापैकी सुरुवातीला आपल्याला एक एक पार्ट आपण बघणार. एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे कोणतं? तर यामध्ये असतं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजनचे काही ऑक्साईड यामध्ये असतात. तसेच हायड्रोजन सल्फाईड पण त्यामध्ये असतो. अशा प्रकारचे वायू रूप घटक आपल्याला ते दिसून येतात. त्यानंतर घनरूप घटक सुद्धा असतात. धूलिकण, धूर, राख, कार्बन, शिसे, ॲस्बेस्टॉस इत्यादी असे कण असतात. यामध्ये आपण जर बघितलं तर फुलांचे जे परागकण असतात ते पण यामध्ये यायला पाहिजे, म्हणजे येतील. आपण आता बघणार आहोत गॅसेस. गॅसेस म्हणजे लाईक CO2, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर, नायट्रोजन ऑक्साइड्स, हायड्रोजन सल्फाइड्स etc. like solid particles, dust, ash, carbon, lead, asbestos etc. pollen grains etc. यामध्ये येतं. पुढचा आहे भाग जलप्रदूषण. जलप्रदूषणमध्ये काही जैविक घटक येतात. उदाहरणार्थ शैवाल, विषाणू, जीवाणू, परजीवी, असेंद्रिय घटक. कोणकोणते? तर वाळू, माती, धूळ, तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, चांदी, शिसे, जड धातू, काही किरणोत्सारी पदार्थ पण यामध्ये येतात. शिसे, जड धातू किंवा काही अशा प्रकारचे. सेंद्रिय घटक सुद्धा यामध्ये येतात. तणनाशके, कीटकनाशके, सांडपाणी. आपण जी फवारणी करतो ती फवारणी बरेचसे तणनाशक, कीटकनाशके किंवा काय त्या जमिनीमध्ये मिसळत असतं आणि अशा प्रकारचे सेंद्रिय घटक पण त्यामध्ये ते मिसळत जातात. वॉटर पोल्युशन. सम बायोटिक कंपोनेंट्स आर अल्गी, व्हायरस, बॅक्टेरिया अँड सम पॅरासाइट. अबायोटिक फॅक्टर्स सॅन्ड, सॉइल, डस्ट, फ्लोटिंग पार्टिकल्स, प्रेसिपिटेट म्हणजे PPT ऑफ सॉल्ट्स, सिल्वर, लीड, heavy metals, radioactive substances some. Organic components, weedicide, pesticides, sewage etc. त्यानंतर पुढचं येतो आपण भूप्रदूषण. भूप्रदूषणमध्ये काय येणार? तर भूप्रदूषणामध्ये भूप्रदूषण करणारे घटक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ शेतीच्या संदर्भात कीटकनाशकातील असेंद्रिय घटक, रासायनिक खतांचे अतिवापर केला असेल तर ती अति झालेली मात्रा. त्यानंतर जड धातू व इतर विषारी रसायने. सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युटंट्स आर डिफरंट इन डिफरंट रिजन्स. एक्झाम्पल, नियर फील्ड inorganic components of insecticide and excess of fertilizers, heavy metals and other toxic chemical. आता याचा स्रोत कोणता? तर याचा स्रोत जर आपण बघितला तर हवा प्रदूषणाचा स्रोत म्हणजे हवा प्रदूषण कुठून होतं? तर रासायनिक व तेल शुद्धीकरण कारखाने, औष्णिक विद्युत केंद्रे, कागद कारखाने, कापड गिरण्या, सिमेंट उद्योग, दगड फोडणारी यंत्रे, सुरुंग, धातू ओतण्याचे कारखाने या ठिकाणून हे हवा प्रदूषण सतत होत असताना आपल्याला दिसतं. सोर्स ऑफ एअर पोल्युशन, केमिकल इंडस्ट्रीज अँड ऑइल रिफायनरीज,
thermal power station, paper industries, cloth mills, cement manufacturing, dynamites, stone crusher, अशा ठिकाणून एअर पोल्युशन होत असतं. पुढचं आहे जलप्रदूषणाचे स्रोत. जलप्रदूषणाचे स्रोत कोणकोणते? तर औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके इत्यादी प्रकारे जलप्रदूषण होत असतं. इंडस्ट्रियल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, सीवेज, केमिकल्स, discharge from industries, pesticides used in agriculture. This is water pollution source. Next, soil pollution source. Industrial influence, household, toxic materials, chemical pesticides, biomedical waste, e-waste and plastic waste. भूप्रदूषणाचे स्रोत कोणकोणते ते आपण बघा. कारखान्यातील उत्सर्जके, घरगुती टाकाऊ पदार्थ, रासायनिक खते, जैववैद्यकीय टाकाऊ पदार्थ, ई वेस्ट म्हणजे ई कचरा आपण त्याला म्हणतो ते, प्लॅस्टिक कचरा हे भूप्रदूषणाचे स्रोत आहे. त्यानंतर याचा इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषणाचा काय परिणाम होतो मानवी जीवनावर ते आपल्याला बघायचं आहे. तर इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन ह्यूमन बॉडी. इम्पॅक्ट ऑन ह्यूमन हेल्थ, सिरियस इफेक्ट ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम, इफेक्ट ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स, ॲसिड रेन्स, क्लायमेट चेंज. त्यानंतर वॉटर पोल्युशनचा इफेक्ट काय होतो ते आपल्याला बघायचं आहे. इपिडर्मिस of waterborne disease in humans, mortality of aquatic animals, eutrophication of the water bodies. Then soil pollution, effect of soil pollution, soil erosion, retarded growth of plants and crops, nutritional deficiencies etc. आपल्याला बघायचं आहे आता हवा प्रदूषणाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते. मानवी आरोग्यावर परिणाम काय काय होत असतो तर श्वसन संस्थेत गंभीर आजार निर्माण होतात, वनस्पती व प्राण्यांवर विपरीत परिणाम होत असतात, आम्लवर्षा, हवामान बदल असे बरेचसे परिणाम आपल्याला होताना दिसून येतात. जलप्रदूषणाचा काय परिणाम होतो तर मानवाच्या रोगांच्या साथी, जलीय जीवांची मरतूक, जलीय जीव मरतात ते बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल समुद्रावर किंवा नद्यांमध्ये बरेचसे सांडपाण्यामुळे ते मासे मरताना आपल्याला दिसले असतील. ते अतिजैविकीकरणामुळे सुद्धा जलप्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो. आता भूप्रदूषणाचा परिणाम काय होतो? जमिनीची धूप होणे, वनस्पतीची पिकांची वाढ खुंटणे, पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होणे इत्यादी प्रकारचा परिणाम हा भूप्रदूषणामुळे होत असतो. आता यावर उपाययोजना कोणत्या? तर हवा प्रदूषणावर आपल्याला उपाययोजना काय करता येतील ते आपण बघणार आहोत. तर जी काय धुरांडी असतील कारखान्यांची वगैरे ती उंच करायला हवी, उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा करायला हवी, प्रदूषते नियंत्रित करण्याची साधने वापरायला हवी म्हणजे प्रदूषण आपल्याला कमीत कमी करता येईल. जलप्रदूषणाला काय उपाययोजना करता येईल तर प्रदूषण ते नियंत्रित करणारी जी साधने आहेत ती साधने आपल्याला चांगल्यात चांगली वापरायला हवी. पाण्यात प्रदूषित सोडण्यास प्रतिबंध करायला पाहिजे. सांडपाणी वगैरे कारखान्याचं जे काय केमिकल मिश्रित पाणी असेल ते बंद करायला हवं. पुढचं आहे भूप्रदूषण. भूप्रदूषणाची उपाययोजना कोणते तर भूप्रदूषणाची उपाययोजना आपल्याला सांगता येईल प्रदूषकांचा योग्य पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन अशा प्रकारे आपल्याला भूप्रदूषणावर सुद्धा उपाययोजना करता येते. लेट अस सी
control message on air pollution, tall chimneys, improvement in the production methodology, equipment to control the pollution. Then water pollution control measure to control the release of effluents, laws against release of toxic effluents in the water bodies. नंतर soil pollution control measure, recycling and reusing the polluting materials, solid waste and management. अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येऊ शकतो. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन किरणोत्सारी प्रदूषण. किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन प्रकारे होऊ शकते. किरणोत्सारामुळे बाहेर पडलेली जी अल्ट्राव्हायोलेट किरणे असतात किंवा इन्फ्रारेड किरणे असतात ही नैसर्गिक किरणोत्सारामध्ये मोडत असतात. तर एक्स-रे, अणुभट्ट्यामधून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सारामध्ये मोडत असतात. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन can occur due to two reasons. First is natural and second is artificial. UV rays, IR radiation are natural radiation, whereas X-ray and radiations from atomic energy plants are artificial radiation. चेर्नोबिल बट्टी, विंडस्केल बट्टी आणि 3 माईल आयलँड अशा मोठमोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेल्या आहेत. चित्रामध्ये बघा मी दाखवलेलं आहे चेर्नोबिल जी बट्टी होती, अणुबट्टी, ती रशियामधली आहे. विंडस्केल जी आहे ती ब्रिटनमधली आणि 3 माईल्स आयलँड जी आहे ती अमेरिकेतली. अशा प्रकारे त्या दाखवलेल्या आहे. चेर्नोबिल, विंडस्केल and 3 miles island. Mishaps are major mishaps of world till present. Thousands of people have been affected for long term due to these accidents. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे एक्स-रेच्या उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होत असतात. दुसरा आहे शरीरातील ऊतींचा नाश होतो. तिसरा आहे जनुकीय बदल घडून येत असतात. चौथा आहे दृष्टीवर हानिकारक परिणाम होत असतात. सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स आर एज फॉलोज. फर्स्ट इज कॅन्सरस अल्सरेशन occurs due to higher radiations of X-rays. Second one, tissues in the body are destroyed, genetic changes occur. Third one. Fourth one is vision is adversely affected. असे किरणोत्साराचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात.